तर अशा प्रकारे भाजी आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी सायली नाईक, आपली घरगुती लाईफ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी आज मेथीची भाजी बनवणार आहे, साधी सोपी घरगुती। त्यासाठी आपण एक जुडी मेथीची भाजी घेतलेली आहे। 2-3 कांदे घ्यायचेत, एखादा टोमॅटो घ्यायचा, मिरची 4-5 घ्यायच्यात, तसेच लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत, 7-8 पाकळ्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण हे सगळं चिरून घेणार आहे। सर्व भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत। मेथी चिरून घेतली, कांदा चिरून घेतला, टोमॅटो चिरून घेतला, मिरची आणि लसूण मी ठेचून घेतलं, चिरून घेतलं तरीही चालतं। मगाशी खोबरं दाखवायला विसरली होती मी, खोबरं पण लागतं या भाजीसाठी। चला तर आपण स्टार्ट करूया भाजी करण्यासाठी। प्रथम आपण तेल घातलंय पॅनमध्ये, आपल्याला जेवढं तेल हवं तेवढं आपण घालायचं। तसेच त्याच्यानंतर जिऱ्याची फोडणी द्यायची। जिरं तडतडल्यावर आपण प्रथम मिरची आणि लसूण घालायचे, थोडंसं परतून घ्यायचं। त्यानंतर कांदा घालायचा आहे, तो परतून घ्यायचा। किती वेळ परतायचा? साधारण 2 मिनिटं परतून घ्यायचा, गुलाबी रंग येईपर्यंत। कांद्याला गुलाबी रंग येतो तोपर्यंत आपण परतून घ्यायचा। आपण मसाले वगैरे पण टाकणार आहोत ना? मसाले ह्याच्यात नाही टाकले तरी चालतात, कारण की आपण ह्यामध्ये लसूण आणि मिरची घातलेली आहे। कोणी कोणी ह्याच्यामध्ये मिरची पावडर देखील घालतं, पण मी नाही घालणार आहे। फक्त मी मिरची आणि लसूणची फोडणी देऊन कांदा परतवलेला आहे। गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतत राहायचं। आता कांद्याला गुलाबी रंग आलेला आहे। आता त्यामध्ये आपण टोमॅटो घालायचा आहे आणि परतून घ्यायचं। टोमॅटो मी आधी घालत नव्हते, पण माझी आई मला म्हणाली, बाय मेथीच्या भाजीमध्ये एखादा टोमॅटो चिरून घाल, बघ भाजीला कशी चव येते। तेव्हापासून मी भाजीमध्ये टोमॅटो चिरून घालायला लागले आणि खरंच खूप भन्नाट चव येते। हा टोमॅटो जरासा नरम होऊ द्यायचा। जरा मऊ झाल्यानंतर आपण त्यामध्ये मेथी घालायची। छान असं मिक्सचर दिसत आहे। साधारण हे किती वेळ ठेवायचं? 2 मिनिटं मंद आचेवर नरम करून घ्यायचं, परतून घ्यायचं। टोमॅटो लवकर शिजावेत म्हणून त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घातलं तरी चालतं, कारण की त्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतो।
टोमॅटो आता मऊसूत झालेला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये चिरलेली मेथी घालायची आहे. साधारण किती वेळ लागणार ह्या मेथीच्या भाजीला शिजायला? आता ही मेथीची भाजी परतून घ्यायची. त्यानंतर साधारण जास्त वेळ लागत नाही त्याला, लगेच मेथीची भाजी शिजते 2-3 मिनिटात. ह्या 2-3 मिनिटामध्ये आपण प्लीज मला सबस्क्राईब करा. खूप अशी छान भाजी बनत आहे. प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा. वाव, भाजी छान शिजलेली आहे. आता आपण ह्या भाजीमध्ये खोबरं घालूया. खोबरं घालून थोडं परतून घेऊया. बघा दिसते की नाही छान एकदम भाजी, पौष्टिक भाजी. असं थोडा वेळ परतल्यानंतर त्यामध्ये मीठ घालूया. चवीपुरतं मीठ घालूया. खूपच छान सुगंध येत आहे. आणि चवीला सुद्धा एकदम भन्नाट लागते. किती मस्त दिसते बघा. अशा प्रकारे आपली ही साधी, सोपी आणि घरगुती मेथीची भाजी रेडी झाली आहे. तयार झालेली आहे. ही आपण भाजी चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकतो, भाकरी बरोबर खाऊ शकतो, डाळ भात बरोबर सुद्धा खाऊ शकतो. आणि सर्वांना आवडते ही भाजी. टोमॅटो घातल्यामुळे त्याला एक वेगळीच चव येते आणि ती पण सुंदर छान चव येते. तर अशा प्रकारे भाजी आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे. वाव, कशी वाटली भाजी प्लीज मला सांगा. न चुकता सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करा. कमेंट्समध्ये मला नक्की जरूर कळवा की पुढच्या वेळेस मी कोणती भाजी बनवू.